दुसरीकडे सध्या महाराष्ट्रामध्ये आरोपांवरून सुद्धा राजकारण चांगलंच तापलंय। रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर काही आरोप केले आणि त्यानंतर ठाकरेंच्या नेत्यांनी सुद्धा त्यांच्यावर हल्लाबोल केलाय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। मी गद्दार आणि नमखरामांना उत्तर देत नाही, रामदास कदमांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर। बाळासाहेबांचं पार्थिव 2 दिवस का ठेवलं, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित सीबीआय चौकशीची मागणी करणार। रामदास कदमांची माहिती तर चेले सपाट्यांनी नाही तर उद्धव ठाकरेंनी आरोपांवर बोलावं, रामदास कदमांचं आव्हान। 1993 मध्ये कदमांच्या पत्नीनं स्वतःला जाळून घेतलं की जाळलं, नार्को टेस्ट करा, परबांची मागणी। तर गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी बापाचे उद्योग तपासावेत, परबांचा हल्लाबोल। स्टोव्हची आग माझ्या पत्नीच्या साडीला लागली आणि भडका उडाला, मी तिला वाचवलं, माझी पत्नी 6 महिने ऍडमिट होती, परबांविरोधात कोर्टात जाणार, रामदास कदमांचा इशारा। रामदास कदमांचे सर्व आरोप खोटे, कदमांनी माफी मागावी नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार। बाळासाहेबांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर अनिल परब आक्रमक, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर यांचा सुपडा साफ होणार अशी भीती, त्यामुळेच हे सगळे प्रकार सुरू। अनिल परबांचाही हल्लाबोल। मी बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या दाखल्यानं बोललो, अनिल परब डॉक्टरवर सुद्धा दावा ठोकणार का, रामदास कदमांचा सवाल। बाळासाहेबांच्या संपत्ती वाद प्रकरणी मी न्यायालयामध्ये माझं म्हणणं मांडलंय, माझी साक्ष न्यायालयीन प्रक्रियेत उपलब्ध आहे, त्यामुळे त्यावर आता काही बोलणार नसल्याची परकार यांची टीव्ही 9 मराठीला माहिती। तर डॉक्टर जलील परकार यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरेंवर उपचार सुरू होते। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची विटंबना केली, रामदास कदमांना किंमत मोजावी लागणार, अशांवर मराठी माणूस थुंकतोय, संजय राऊतांचा कदमांवर हल्लाबोल। बाळासाहेबांसंदर्भात तशा प्रकारचं विधान करणं दुर्दैवी, वंदनीय बाळासाहेबांसंदर्भात अशी वक्तव्य टाळली पाहिजेत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा रामदास कदमांना सल्ला।